क्या बात आहे. चला सुरुवात करूया कार्यक्रमाला. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम मला जन्म देणाऱ्या माझ्या माया पित्याच्या जडी नतमस्तक होऊन या सृष्टीचा विधाता अर्थात ज्याला माझ्या पूजेचा मान आहे त्या विघ्नहर्त्या गणरायाच्या जडी नतमस्तक होऊन आज इथे या मनोरंजनाच्या प्रकाशकार्या सायंकाळी रसिकतेची मशाल हाती घेऊन आम्हा कलावंतांवर कौतुक सोहळे उधळण्यासाठी उपस्थित माझा मित्र परिवार, समस्त शाहीर वर्ग, गुरुजन वर्ग, तिथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना या शाहीर सोहळ्याचा मानाचा मुद्रा या रंग या कलेची रंगदेवता नटेश्वराच्या कडे नतमस्तक होऊन माझे ग्रामदेवत आई सुभाषाताई केदारलिंगा पूजेकडे नतमस्तक होऊन पुण्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समस्त हिंदू बांधवांच्या मनामध्ये हृदयामध्ये अधिराज्य करणारे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचा अभिवादन करून ठाण्याचा गाणावाद आनंद केसर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज या ठिकाणी ही महाराष्ट्र भूमी म्हणजे साधू संतांची, कलावंतांची भूमी. या कोकणच्या कलेतील ही लोककला म्हणजे कलेगीतुरा अर्थात शक्तीतुरा. ही कला सादर करण्यासाठी आम्हा दोन्ही कलावंतांना संधी देणारं आमचे शिवमुद्रा प्रतिष्ठान सागा डोंबिवली या मंडळाचं मी नाच मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहे. या रसिक बांधवांमध्ये लेखक, दिग्दर्शक, कलावंत या सगळ्या शाहीर वर्गांना, लहान तरुणांना मानाचा मुजरा करून मी माझ्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्माननीय कल्याण डोंबिवली ग्रामीणचे आमदार, कार्यसम्राट राजेजी मोरे साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आमचे प्रेरणास्थान, आधारस्तंभ प्रकाशजी म्हात्रे साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांना मानाचा मुजरा करून मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या रसिकांच्या गर्दीमध्ये बरेच उपस्थित शाहीर वर्ग आहेत. संदीपजी सावंत, युवा शाहीर दीपक डिंगाणकर, कवी शाहीर अविनाश कडू, शाहीर मिलिंद टुकरूल, तुरेवाले बुवा, शंकरराव बुवांचे शाहीर सचिनजी कदम, शाहीर सुशांत शिरकर, शाहीर जितेश गुरव, नितीन मंडबे, किरण चांदिवडे, निलेश दसम, दिनेशजी संगडे, किशोर वेजरे आणि कलाकार शाहीर किरण सीतप या सगळ्या शाहिरांना मानाचा मुजरा करतो. आता राहिले बुवा. बुवाला मुजरा करायला पाहिजे की नाही? बुवा, कैलाश बुवा तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आम्ही माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत असे आमचे घरशी साऊंड दादा यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि गाडीला सुरुवात करतो. शिव शिव दोन पक्षी उडती उत्पत्ती ओम प्रिय नाम तुझशी गोविंद
छंद घेऊन काव्य केली कटिबंध वासुदेवा नमोस्तुते पाऊले चालती पंढरीची वाट डोळ्यात विठूची आस आहे सुटला जगाचा मोह फक्त विठ्ठलाचा ध्यास आहे काळ मृदुंगाच्या गजरात रंगलेला वारकऱ्यांचा इतिहास आहे आणि गरजीचा जो शांतता देतो तो माझा विठू माऊली खास आहे. रसिक हो, थोड्याच दिवसामध्ये आषाढी एकादशी पंढरपूरची वारी आषाढी एकादशी येणार आहे तरी माझं स्तवन हे विठुरायावरती आहे मी सादर करतोय बुवा लक्षात सर्व नजर तुला शोधते तुला विठुराया वारीच्या या वाटेवरी सदाशी छाया विसरलो माझी काया विठुराया विठुराया आला तुझे गुण गाया विठुराया आला तुझे गुण गाया छाया वाटेवरी सदाशिवी छाया या वाटेवरी सदाशिवी छाया वारीच्या वाटेवरी सदाशिवी छाया विसरलो माझी काया विठुराया विठुराया आला तुझे गुण गाया 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 दिंडीच्या या जयघोषात रूप तुझे पाय तुझ्या गोड नामामध्ये हरपून जाय तुझ्या गोड नामामध्ये हरवून जाय तुझ्या गोड नामामध्ये हरवून जाय पायी गोड आले तरी चालत राय विठ्ठला तुझ्या चरणी सर्वस्व वाय विठ्ठला तुझ्या चरणी सर्व वाय विठ्ठला तुझ्या चरणी सर्वस्व वाय
धनुष्य मोरे साहेब यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत. तरी साहेबांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. हे कोकणकर आणि आपले सगळे डोंबिवलीकर आहेत. हा डोंबिवलीचा आपल्याकडे सगळा मोह आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या डोंबिवलीकरांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. स्तवन नंतर जे आमच्या आधारस्थानाने आहेत, ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम इथे रंगत आहे, त्यासाठी मी गण थोड्या वेळाने घेईन. पण त्या साहेबांसाठी जे मी गाणं माझ्या कवित्वाने लिहिलेलं आहे ते मी गाण्याचा प्रयत्न करतोय. बुवा कसं सांगू मी तुला काय हाय माझ्या मनात, लव करावं वाटतंय ग असं म्हातारपणात. विकासाची गंगा आणील घरा घरात, विकासाची गंगा आणील घरा घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. विकासाची गंगा आणील घरा घरात, विकासाची गंगा आणील घरा घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. सरकुत्राचा वेराजाचा जनमानसाच्या मनावर, जनमानसाच्या मनावर, जनमानसाच्या मनावर. गोरगरिबांच्या अश्रुपुसती सदा उभे ते बांधावर. सदा उभे ते बांधावर, सदा उभे ते बांधावर. कार्य सम्राट पाहिला जया रूपात, कार्य सम्राट पाहिला साहेबांच्या रूपात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आज आमच्या या अंगणात हा सोहळा छान रंगला, आज सोहळा छान रंगला, आज सोहळा छान रंगला. आमदाराजी मोरे यांचा सन्मान इथे दीपला. सन्मान इथे दीपला, सन्मान इथे दीपला. शिवमुद्रा प्रतिष्ठान स्वागत करती जो माता, शिवमुद्रा प्रतिष्ठान स्वागत करती जो माता. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. विकासाची गंगा आणील घरा घरात, विकासाची गंगा आणील घरा घरात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात, आमदार मोरे साहेब बसले जनतेच्या मनात. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ घेऊन आम्हाला इथे आल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. या रसिक बांधवांच्याकडून आलेल्या पारितोषिक या गाण्यासाठी आमदार साहेबांसाठी जे मी गाणं गायलं प्रेम भोवड डान्स करून या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर आम्ही नाच मंडळांचे आभार आहोत. धन्यवाद. तसेच आता झालेल्या स्तवनाला सन्माननीय विनोदजी वालम
मित्रमंडळ बाप्तेरे अंजार यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आले आहे. हॅलो बुवा गणाकडे बोलतोय. बुवा गणाची कटिंग देतोय कटिंग. बुवानी चालसी गायली. बेईमान पिया रे बड़ा जुल्म किया रे छोटी सी उम्र में बड़ा जुल्म किया रे जिसका इलाज नहीं कोई ओ रब्बा मुझे रोग लगा. बुवाची शिंदी चालू होती. बुवा ऐका. देवश्री गणराया ही अगाध माया मन गाऊ लागले ठेव कृपेची छाया चढला हा रंगरणा रंगणी यावे श्री गणा. बुवा तुम्ही गण छान गायला त्याबद्दल काही वाद नाही पण तुम्हाला गणाबद्दल मला काही सूचना द्यायच्या आहेत. बुवा तुमचं गाणं असं होतं का ते या प्रार्थ आली दवबिंदूवरती दाही दिशा धरली प्रभा आली सोनं पावली श्री गणरायाची ओढ लागली. बुवा जरी शेवटची ओळ जर सोडली ना तर अक्षरशः तुमची गवळ ही नमाच्या त्या गवळीच्या बाजामध्ये लागते. बुवा हे फक्त तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. ते जाणकार असे प्रेक्षक आहेत आलं लक्षात. बाकी गाण तुमचा छान होता बुवा पण ती नमानाच्या पद्धतीने तुमची ते गणाची ते गोड लागत होते बुवा. शाहीर नवनाथ माळी तुरेवाले महाकाल बुवांचे शिष्य यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय तर आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. बुवा माझा गाणं सादर करतोय. आपण सगळे कोकणकर आहात. रम्य ते बालपण देवा देवा ते पुन्हा पुन्हा. बुवा गाण्याचा विषय माझा असा आहे. थोड्याच दिवसामध्ये गणपती बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये होणार आहे. पण आम्ही 1992, 93, 94, 95च्या काळामध्ये जेव्हा गावी होतो छोटे लहान होतो तेव्हा आम्ही तो मातीचा गणपती त्या वाळूच्या भोंबाची माती अळूची पानं त्या तिरड्याचं दिंड्याची जी कांडी आहे त्याच्यामध्ये गणपती कसा आम्ही पूजायचा ते बुवा मी माझ्या गाण्यातून ते मांडणार आहे. दुसरा विषय बुवा बाकी काही वेगळं नाहीये. माझ्या बालपणीचा गणपती मी इथे मांडतो बुवा लक्षात. ते बालपण किती सुंदर होत मन आनंदून जात होत. वय वाढले सुटला तो बालपणीचा हात. पण आठवतो मनात गणपती सणाचा थाट. पण आठवतो मनात कोकणच्या गणपती सणाचा थाट. ना देवाकडे मागितली श्रीमंती ना कधी सोन्याचा तोरा. ना देवाकडे मागितली श्रीमंती ना कधी सोन्याचा तोरा. आमच्या साध्या मातीचा तुझ तर खरा कोहिनूर हिरा. म्हणून काय म्हणतो बुवा ऐका. शाळेला दांडी मारायची छडी मास्तरांची खायची. शाळेला दांडी मारायची छडी मास्तरांची खायची. देवा तुला घडवण्या तुला सजवण्या वारुळ माती मी शोधायची. तुला घडवण्या तुला सजवण्या भोंबाची माती मी शोधायची. पाना फुलांची आरस सजायची मूर्ती बाप्पाची साल्यात पूजायची. छडी मास्तरांची
200 रुपयाचं बक्षीस आले त्यांना मी नाचपणे त्यांचे आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. तसेच सुनील गणपत नवाळे दामोपार परशुराम भूमी शक्तीपुरा महासंघ राजापूर सदस्य यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले तरी आम्ही नाचपणे त्यांचे आभार आहोत. ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आयुष बोलतो ते बुवांची कटिंग लिहिली ती जरा दे रे. कुठे आहे ते बघू दे. बुवा स्तवन गण झालेलं आहे. गवळणला सुरुवात करतोय. बुवा गवळण छान गायला. खूप प्रेम केलं माझ्यावरती हो पहिल्यांदा शिवून. बुवाने खरंच प्रेम केलं की नाही चांगल्या पद्धतीनं. मग आपण पण त्याला प्रेमच द्यायचं. बुवा माझी प्रेमाची गवळण सादर करतोय. बुवाची गवळण होती राधा वाणी हरी श्याम की. बुवा कटिंग लिहिली आहे पण आता सध्या वेळेचं बंधन आहे. आम्हाला 7 वाजता काम क्लोज करायचं होतं पण काही कारणास्तव जरा डिले झालेला आहे. त्याबद्दल माझी गवळण देतो. बुवा गर्दीमध्ये सन्माननीय धनावडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा त्यांनाही करतो. असे बरेच रसिक बांधव आहेत. चुकून कोणाचं नाव घेतलं तर रागवू नका बाबांनो. कारण मुंबई म्हटलं की टायमाचं बंधन आहे. लोकांना पाणी भरायला पण जायचं आहे. असे पण आमचे काही रसिक बांधव आहेत. कारण शेवटी मुंबई आहे बरोबर की नाही. म्हणून काय म्हणतोय लोकांच्या नजरेत ती एक संसाराची राणी होती पण कृष्णाच्या बासुळीत तिची आर्त कहाणी होती. जग समजत राहिले ती अन्याची झाली. जग समजत राहिले ती अन्याची झाली होती पण प्रत्येक श्वासात ती फक्त कानाला ध्यात होती. म्हणून काय म्हणायचं बघा बुवा. बुवा काय सोपी आहे सगळ्यांना नक्की तुम्ही देऊ शकता. अगं लुटू लुटू चाले तुझी नाजूक कंबर तुझ्या गोऱ्या अंगाला शोभे पिवळा झंपर. म्हणून काय म्हणायचंय राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. ती ग स्वरांची वाणी ए राधे ती ग स्वरांची राणी तू ग हृदयाची राणी.
गवळणचा सारांश आहे, राधा ही त्या बासरीवरती प्रेम करायची, पण 6 शास्त्र 18 पुराणांच्या मध्ये राधा सुद्धा त्या बासरीचा तिरस्कार करायची. पण बुवा माझा सवाल तुम्हाला गवळणीमध्ये असा आहे, तर ती राधा त्या बासरीचा तिरस्कार का करायची ते बुवा आपण सांगायचं आहे. या गवळणीसाठी सन्माननीय श्री कृष्णा तेलंगे यांचं म्हणणं अप्रतिम गायकी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलं आहे. तरी नाच मंडळामध्ये त्यांचे आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तवनगण आणि गवळण बुवा जरा असाल तिकडे कुठे जरा म्हणजे समोर या. तुमच्या बऱ्याच वर्षापासूनचा गाजलेला प्रश्न आहे, सन 2024 पासूनचा बुवांचा हा प्रश्न आहे. तुमच्या विषयाला मी हात घालतोय, जो तुमचा प्रश्न आहे त्या विषयाला हात घालतोय. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझे वस्ताद म्हणजे माझे बाबा माझे वडील शाहीर बाळकृष्ण राऊत यांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. हॅलो. बुवांचा विषय जवळजवळ 2 वर्ष चाललाय, कारण शिवाजी मंदिर दादर येथे बुवांचा विषय मी फोडल्यानंतर आज त्यांचा दुसरा विषय आहे. हा त्यांच्या वस्तादांचा विषय मी शिवाजी मंदिरला फोडला होता, सचिन कदम बुवांचा. आणि हा पण विषय सचिन कदम बुवांचाच आहे आणि त्यांच्या शिष्यांना ते एकच विषय आहे त्यांचा. बुवांचा विषय आहे, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं, त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय? बुवा उत्तर तुम्हाला शास्त्र आधारित येतोय. घेऊ ना शाहीरजी, कान देऊन ऐका. तुमची बुद्धी जिथे संपते तिथे आमच्या पुरा पक्षाचे ज्ञान सुरू होते. 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले, त्या बाळाचे नाव मंगल. त्याला लोहित, भौम, अंगार, भूमिपुत्र अशी अनेक नावे आहेत. आणि त्याच्या गावाचे नाव अवंतिकापुरी म्हणजे आजचं उज्जैनी नगर हे जगात प्रसिद्ध आहे. हुआ त्या बाळाचं नाव मंगळ ग्रह आणि गावाचं नाव आहे अवंतिकापुरी, आजचं उज्जैन नगर. बुवा ग्रंथ तुम्हाला प्रश्न तुम्हाला उत्तर ग्रंथ आधारित दिलंय आणि ग्रंथ माझ्या इथे उपस्थित आहे. पटलं की नाही पटलं हे सांगायचं आहे आम्हाला दुसऱ्या बारीला. म्हणजे मंगळ ग्रहांचे जन्मस्थान नवग्रह गाव. ग्रंथ आमच्याकडे इथे हजर आहे. आम्ही काहीतरी उत्तर तुम्हाला दिलंय नाही. धन्यवाद बुवा.
प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तरी या रसिक बांधवांना आमचा सवाल काय आहे हे समजण्यासाठी मी माझा प्रश्न वाचत आहे. प्रश्न असा आहे, एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्य तुच्छ केले, अशा राजाचं नाव काय, राहण्याचं ठिकाण काय, या सर्वांवर राजाने कशा तऱ्हेने मात केली, राजाला अनुग्रह उपदेश कोणी व कोणता केला. बुवा आम्ही तुम्हाला एक टीप दिलेली आहे. ग्रंथाचे पान नंबर 793 ते 794 वरील उत्तर आम्हाला पाठवायचं आहे. बुवा माझी प्रत तुम्हाला मी दिलेली आहे. मी माझ्या प्रश्नपत्राकडे बोलतोय, लक्ष असावं. हाय हाय खेळ रंगला तरणात गडगडाट व्हायलाच पाहिजे. जिंकणाऱ्यांच्या नावानं आसमंत दणदणलाच पाहिजे. घाम गाळणाऱ्याच्या मेहनतीला मान मिळालाच पाहिजे. या खेळातला थरार या रसिकाने अनुभवलाच पाहिजे. बुवा काय म्हणाले प्रश्नपदामध्ये? ठीक आहे, त्यांच्या पद्धतीने म्हणाले. बुवा मी काय म्हणतो बघा, प्रश्नपद माझा ऐका. ला 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 गुण्यात. बुवा लक्ष द्या. मायेच्या मुला सांगतोय तुला, करपाट पुरावा पुरा पुरा. आता खाजवा तुमचा टकुरा. वा आता खाजवा तुमचा टकुरा. नाही तर हरला तमाना कलगी तुरा. आता खाजवा तुमचा टकुरा. आता खाजवा तुमचा टकुरा. नाही तर हरला तमाना कलगी तुरा. Hey,
वा